हाय फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? बरे आहेत ना? मग काय चाललंय तुमचं? मी तर आज निवांत बसलेली आहे. दुपारी मी टाकलं होतं व्हिडिओ, त्याला आलेच म्हणजे ते ॲक्च्युली शॉर्ट व्हिडिओमध्ये गेला माझा. म्हणजे मला तो म्हणजे असं मी सरळ कॅमेरा ठेवून व्हिडिओ काढला होता की माझं चुकलं का काय, मला असं वाटायला लागला. म्हणून मी आता परत संध्याकाळचा व्हिडिओ काढते. तर तुमचं जेवण झालं का? आज नक्की 100% 80%च्या घरात तरी नॉनव्हेज झालेले असणार, कारण आता श्रावण महिना चालू होत आहे आणि प्रत्येकांच्या घरी गणपती असणार, श्रावण महिन्यांचे उपास चालू होणार. तर बाकी काही चाललं आहे तुमचं? तुम्ही तर कमेंट करून सांगणार नाही तुमचं काय चाललं आहे, पण मी माझं सांगते की आज आमच्या घरात काहीतरी स्पेशल बनवलेलं आहे. आम्हीसुद्धा आज चिकन बिर्याणी केलेली आहे आणि ते माझी पोरगीने केलेली आहे. आणि म्हणजे कधी होते असं सगळ्यांना वाटतंय, पोरं बसलेत आशेनं की मग कधी दिदी बिर्याणी बनवते आणि कधी आम्हाला देते. म्हणजे असं होतं सगळ्यांच्या इथे. नॉनव्हेज म्हणजे की सगळ्यांचाच आवडीचा असतो. आमच्या घरातही खूप आवडीनं नॉनव्हेज खातात, खूपच म्हणजे खूपच. पण पोरांचा काय श्रावण महिना आमचा नसतो. पोरं आमची खातात बाहेर, म्हणजे आम्ही नेतो त्यांना खायला. घरात नाही बनवलं, कारण माझ्या घरी असतं गणपती, गौराई गणपती माझ्या घरी असतं 7 दिवसाचा. तर खूप छान पद्धतीने मी गणपती गौराई बसवते. यंदाच्या वर्षी यूट्यूब चॅनलवर मी नक्की माझा व्हिडिओ अपलोड करणार आहे गणपती आणि गौराईंचा. तेव्हा तुम्हाला खूपच आवडेल की म्हणजे मी कशी बसवते गौराई, की काय म्हणजे वेगळं काय असतं. प्रत्येकाच्याच घरी बसतं ना असं समज आहे, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. पण माझी पद्धत खूपच वेगळी आहे. गेल्या वर्षी मी बसवली होती गौराई गणपती, की एक गौराई हंडा घेऊन उभी आहे आणि एक गौराई विहिरीतनं पाणी काढती, असं मी बनवलेला होता. आणि ह्या वर्षी जरा, आणि त्याच्याही गेल्या वर्षी म्हणजे 2 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. मी गौराया बसवल्या होत्या. एक गहू पाकडतीये आणि एक जात्यावर गहू दळतीये. तर एवढं म्हणजे लोकांना एवढं ते गौराई खूप आवडल्या होत्या ना माझ्या, की त्या असे डिस्ट लावत त्यांच्याकडे बघत राहायचे. आणि 3 दिवस तेवढेच आनंदाचे दिवस असतात आमच्या इथे. खेळतात कसे बायका, त्याचीही व्हिडिओ मी टाकणार. आमच्याकडे मज्जा कशी असते गौराई गणपतीला, तेही मी टाकणार आहे. चला, तुमचं जेवण करा मस्तपैकी, घरात सगळ्यांबरोबर एन्जॉय करा, सगळ्यांबरोबर जेवा फॅमिलीबरोबर. आणि जे माणसं कामाला जातात, दमून येतात, मला माहीत आहे फॅमिलीला वेळ द्यायला भेटत नाही त्यांना, तरीही वेळ काढून पण फॅमिलीबरोबर जेवा. खूप आनंद असतो एकत्र बसून जेवण्याचा. आणि चला, बाय, गुड नाईट.